नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती घेतलेली आहे. तर आज आपण गुणाकार कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, यामध्ये आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने गुणाकार करत असतो तीच मेथड इथे आपल्याला वापरावं लागणार आहे. फक्त फरक असा आहे की या संख्यांमध्ये कुठेतरी पॉइंट आलेला असेल तर या पॉइंटची ऍडजस्टमेंट ही खूप महत्वाची ठरत असते. ज्याला पॉइंटची ऍडजस्टमेंट जमली त्याला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार सहज येतो. कारण गुणाकार आपण नेहमी गुणाकार जसा करतो रेग्युलर पद्धतीने तसंच करायचा असतो, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही पॉइंटची ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करता याच्यावर हे सर्व अवलंबून राहते. ठीक आहे. तर यामध्ये पहिले एक्झाम्पल पाहिजे. यामध्ये दोन संख्या घेतलेल्या आहेत गुणाकारामध्ये. ही दशांश हा दशांश पूर्णांक आहे, एक पूर्ण संख्या मी घेतलेली. आता एक दशांश पूर्णांक आणि पूर्णांक आहे, तर अशा वेळेस काय करायचंय, जेमतेम सर्व सारखंच आहे तर सुरुवातीला काय कन्सिडर करायचं, असं समजा थोड्या वेळापुरतं की याच्यामध्ये पॉइंट नाहीये. जर पॉइंट नसेल तर तुम्हाला संख्या कशा दिसणार आहे, या पद्धतीने दिसेल 15 गुणिला 3. बरोबर आहे. आता यांचा गुणाकार किती होणार आहे, तर आपल्याला माहितीच आहे रेग्युलर पद्धतीने जसं करतो तसंच करायचंय. 15 त्रिक 45. याचं उत्तर मिळालंय मला 45. पण प्रश्न काय आहे, याच्यामध्ये या एका संख्येमध्ये पॉइंट आलेला होता आणि मग या पॉइंटची ऍडजस्टमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर आपण काय केलं अगोदर, असं समजलं की याच्यामध्ये पॉइंट नाही, मग संख्या काय दिसते आपल्याला 15 गुणिला 3. आणि त्याचा आपण गुणाकार करून घेतला, तो मिळाला 45. आता काय करायचं, या संख्येमध्ये एक असेल किंवा दोन संख्यामध्ये तुम्हाला बघायचं पॉइंट केव्हा आलेला आहे. तर इकडे बघा, एक अंक सोडून पॉइंट आलेला आहे उजवीकडनं, इकडनं एक अंक सोडून पॉइंट आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय करायचं, तुम्हाला तुमचं जे उत्तर आलेलं आहे तेव्हाच त्या संख्येमधला पॉइंट काढून घेतल्यानंतर जे संख्या मिळते ते जे उत्तर आलेले आहे त्या उत्तरामध्ये सुद्धा एक अंक सोडून पॉइंट द्यायचा. अशा पद्धतीने इथे आपण एक अंक सोडून पॉइंट दिला, तो उत्तर काय बनलं 4.5. आता हे जे उत्तर असणार आहे हे कोणाचं असणार आहे, 1.5 गुणिला 3 चे उत्तर आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने याला तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. हे झालं पहिलं उदाहरण. आता दुसरं बघा, 4 गुणिला 2.4. आता हे जे उदाहरण घेतलंय, पहिली संख्या पूर्ण आहे आणि दुसरी दशांश अपूर्णांक. सेम क्रायटेरिया आहे. सुरुवातीला काय समजायचं, याच्यामध्ये पॉइंट नाही, मग संख्या या पद्धतीने दिसते 4 गुणिला 24. बरोबर आहे. मग याचा गुणाकार बघा किती मोठा आहे, गुणाकार करून घ्यायचंय. 4 गुणिला 24 96 होतील. बरोबर आहे. आता यामध्ये सुद्धा बघा, ही जी दुसरी संख्या याच्यामध्ये पॉइंट आलेला आहे, पण तेव्हा एक अंक सोडून पॉइंट आलेला आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जे उत्तर मिळालेले या गुणाकाराचं त्याच्यामध्ये एक अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे. हा एक अंक सोडला आणि ते पॉइंट दिला, उत्तर काय बनलं 9.6. तर 4 गुणिला 2.4 चे उत्तर काय मिळणार आपल्याला, 9.6 मिळेल. चल, वरची जी दोन एक्झाम्पल पाहिली, एक पूर्ण संख्या होती आणि एक दशांश पूर्णांक होता. पण आता तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण, दोन्हीच्या दोन्ही दशांश पूर्णांक घेतलेले. मग अशा वेळेस काय करणार आहे पहा. पहिली स्टेप काय आपली, त्या संख्येमधले पॉइंट काढून घ्यायचे, ज्या संख्या दिसतील त्यांचा गुणाकार करायचा. मग इथला जर पॉइंट काढला तर तुम्हाला हे 12 दिसतील. बरोबर आहे. हे काय दिसतील आपल्याला 12. 0.8 मधला पॉइंट काढून घेतला तर 0.8 दिसेल या पद्धतीने. आणि 0.8 म्हणजेच किती, 8. म्हणजे ते फक्त किती लिहिणार आपण, 8. आता यांचा गुणाकार किती बनतोय, 12 96.
ठीक आहे. पण आता इथे पॉईंट कसं द्यायचं आता, अगोदरच्या याच्यात तर समजा एक एक अंक सोडून पॉईंट आलेला होता म्हणून आपण तिथे एक अंक सोडून पॉईंट दिलेला आहे. पण आता इथे बघा, या संख्येमध्ये सुद्धा एक अंक सोडून पॉईंट आहे आणि इथे सुद्धा एक अंक सोडून पॉईंट आहे. तर काय करायचंय, संख्या एक असेल, दोन असेल, तीन असेल, तर किती असू द्या, तुम्हाला सर्वांची काउंटिंग करून घ्यायची किती अंक सोडून पॉईंट आलेले आहेत. या संख्येमध्ये एक अंक सोडून आणि या संख्येमध्ये एक अंक सोडून असे किती अंक झाले, दोन अंक झाले, बरोबर आहे. दोघांची मिळून याचा एक आणि याचा एक, म्हणजे तुम्हाला जे उत्तर मिळतंय पॉईंट काढून ज्या संख्या मिळते त्याचं जे उत्तर मिळतंय त्याच्यामध्ये दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. काय ते एक दोन ते पॉईंट आणि इकडे शून्य घेऊन टाकायचं. उत्तर काय मिळेल आपल्याला, 0.96 म्हणा किंवा 96 म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला दिसतील. काही संख्या दशांश पूर्णांकात असतील, काही पूर्ण संख्येत असतील, काही दोन्हीच्या दोन्ही दशांश पूर्णांक असतील. तर अशा वेळेस तुम्हाला काउंट करून घ्यायचं की पॉईंट किती अंक सोडून आलेला आहे. तेवढेच अंक सोडून नंतर आपल्याला जे उत्तर मिळते पॉईंट काढल्यानंतर संख्या मधला त्याच्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. यानंतर चौथं एक्झाम्पल पाहिजे, 5.2 गुणिला 0.4 या दोन संख्येत दोन्ही दशांश पूर्णांक आहेत. तर मग सुरुवातीला काय करतो आपण, असं समजा की त्याच्यामध्ये पॉईंट नाहीये, मग संख्या काय मिळणार आहेत आपल्याला, 52 गुणिला 4 या पद्धतीने संख्या मिळते, बरोबर आहे. मग आता 52 गुणिला 4 याचा गुणाकार आपल्याला ते करून घ्यायचा आहे. 52 गुणिला 4 किती येतात बघा, 4 दुनी 8 होतील इथे आणि ते 4 पंच 20, 208 उत्तर आपल्याला इथे मिळेल, बरोबर आहे. तर मग आता इथे पॉईंट द्यायचा कुठे, या संख्येमध्ये एक अंक सोडून पॉईंट आहे, तिथे पण एक अंक सोडून आहे, म्हणजे तुम्हाला जे उत्तर मिळते तिथे दोन अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे. समोर अशा पद्धतीने संख्या मिळेल. इथे बघा 1 2 ते दोन अंक सोडून आपण इथे पॉईंट दिलेला आहे. उत्तर काय मिळते आपल्याला, 2.08. ठीक आहे. नंतरचं एक्झाम्पल बघूया. इथे पण पॉईंट आहे, इथे सुद्धा पॉईंट आहे. मग सुरुवातीला काय म्हणणार आपण, इथे पॉईंट नसेल तर संख्या कशी दिसेल, म्हणजे इथे काय दिसेल 5 आणि ते 23 यांचा गुणाकार घेऊया, 5 गुणिला 23, बरोबर आहे. आता खरं ते आपण इथे बरोबर नसतं बरं का, ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी समोर कसं करायचं सांगतोय मी तुम्हाला. तर ते पहिले यांचा गुणाकार करून घेऊ. 5 त्रिक 15, 23चा पाळा येत असेल तर बरंच आहे, नसेल तर सरळ गुणाकार करून घ्यायचा. 5 त्रिक 15, 15शी 5 एक चला, 5 गुणी 10 आणि 11, 115 हे उत्तर आपल्याला मिळेल, बरोबर आहे. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, आता पॉईंट बघा किती, 1 2 3 तीन अंक सोडून इथे पॉईंट आहे आणि इथे एक अंक सोडून, म्हणजे असे टोटल किती झाले, 4 अंक झाले, म्हणजे तुम्हाला 4 अंक सोडून पॉईंट द्यावा लागणार. ठीक आहे. तर इथे 115 होते आपले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा 1 2 3 आणि हा 4, जर अंक कमी पडत असतील तर शून्य घ्या, बरोबर आहे. इथे 3च अंक होते, आपल्याला 4 अंक पाहिजे म्हणून आपण इथे शून्य घेतला, नंतर इथे पॉईंट द्यायचं आणि हा परत एक शून्य. याचं उत्तर किती मिळतं आपल्याला, 0.0115 या पद्धतीने उत्तर मिळतं. एक 6 नंबरचं बघा, दोन्ही संख्येत पॉईंट आलेला आहे आणि पॉईंट हा बऱ्याच अंक सोडून आलेला आहे. ते 4 अंक सोडून आणि ते 3, म्हणजे असे टोटल 7 अंक सोडून द्यावं लागणार आपल्याला उत्तरामध्ये. तर ते इथला जर पॉईंट काढला तिथे 5 मिळतील आपल्याला आणि इथला पॉईंट काढला तिथे 7 मिळेल. तर एकंदरीत याचं जे काही उत्तर मिळणार आहे आपल्याला, हे कसं मिळणार आहे, 35 मिळेल. 7 5 35. पण इथे बघा याचं उत्तर काय असणार, 35 मी इथे लिहून घेतो. बघा इथे 4 अंक सोडून पॉईंट आहे, 1 2 3 4 आणि इथे 3, 1 2 3, म्हणजे एकंदरीत 7 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे. पण इथे 2च अंक आहे, मग बाकीचे आपण काय घेणार आहे, शून्य घ्यावा लागेल. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि नंतर इथे आपण पॉईंट देऊन इथे परत शून्य घेणार. याचं उत्तर काय मिळेल आपल्याला,
0.000003 अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची. आता हे तर झालं, आपण यामध्ये दोन दोन संख्या घेतल्या, पण दोन पेक्षा जास्त संख्या असतील तर मग कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहूया. आता यानंतरचे एक्झाम्पल बघा, यामध्ये आपण दोन पेक्षा जास्त संख्या घेतलेल्या आहेत. मग त्या 3, 4 किती असू शकतात, पण इथे आपण 3 संख्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही दोन पेक्षा किती संख्या घेऊ शकता गुणाकारामध्ये. फक्त गुणाकार करत असताना आपल्याला म्हणजे दोन दोन संख्यांचा गुणाकार करत जावं लागतं. इथे वापरावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आणि नंतर शेवटी पॉईंटची ऍडजस्टमेंट. तर पाहिजे आता बघा, समजा या संख्येतील आपण पॉईंट काढला, संख्या कशी दिसणार आहेत आपल्याला इथे. 4 × 7 × 2. ठीक आहे. तर यांचा गुणाकार इथे आपल्याला आता करायचा आहे. तर गुणाकार करत असताना आपण काय करतो, दोन दोन संख्यांचा गुणाकार करत असतो. मग संख्या किती असू द्या, पहिले 4 आणि 7चा गुणाकार होईल. याचं जे काही उत्तर मिळेल त्याला 2 सोबत गुणावं लागेल. ठीक आहे, या पद्धतीने. तर पाहिजे 4 7 28 होतील आणि 28 दोन्ही किती होतात, 56 होतात. किती होतात, 56. तर याचं उत्तर किती मिळणार आपल्याला, 56 उत्तर आपल्याला इथे मिळेल. ते 56 मी इथे लिहून घेतोय. ठीक आहे. यानंतर बघा, आता या तीनही संख्यामध्ये पॉईंट आलेला आहे. इथे 1 अंक सोडून आहे, इथे 1 अंक सोडून आणि इथे 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. तर असे किती अंक होतात, 1 2 आणि हे 2 4 अंक. म्हणजे एकंदरीत काय, या संख्येमध्ये 4 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर मग आता या संख्येमध्ये फक्त 2च अंक आहेत, तर मग 2 अंक अजून घ्यावे लागणार. ते काय असतील, शून्य घ्यायचे. 1 2 3 आणि 4 आणि नंतर इथे आपण पॉईंट घेणार. तर काय मिळणार आपल्याला, 0.0056. 8 नंबरचं बघा, तीनही संख्यामध्ये पॉईंट आलेले आहे. तर अगोदर असं समजू याच्यामध्ये पॉईंट नाही. मग संख्या काय मिळतील आपल्याला इथे, 12 × 25 × 4 या पद्धतीने. मग अगोदर यांचा गुणाकार करून घेऊ. तर गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गुणाकार अशा पद्धतीने करा जेणेकरून गुणाकार आपल्याला सोपा झाला पाहिजे. कसा, आता बघा, मी जर 12 × 25 केलं, हे थोडं अवघड जाते मला, बरोबर आहे. कारण गुणाकार कुठेही स्टार्ट केला त्याने काही फरक पडत नाही. आपल्याला शेवटी उत्तरच पाहिजे. उत्तराशी आपल्याला घेणं देणं आहे, बरोबर आहे. मग ते कसं येतं त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तर पाहिजे आता तुम्ही 12 × 25 केलं, तर हे तुम्हाला सरळ सरळ 12चा टेबल म्हणावा लागेल, नाही तर 25चा जर जास्त गोंधळात टाकणार. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही 25 × 4 हा गुणाकार जर अगोदर केला, तर आपल्याला माहिती 25 चोक 100 होतात. लगेच सहज लक्षात येतो, बरोबर आहे. मग एवढ्याचा गुणाकार 100 मानलाय, मग 100 × 12. मग सरळ सरळ तुम्ही काय करणार आहे, या 12 वरती 2 शून्य टेकून द्यायचे ना, बरोबर आहे. याला काही वेळ लागतोय का, तर अशा पद्धतीने गुणाकार केला गेला पाहिजे. नाही त्याची पहिलीची पद्धती आपली सुरुवातीतूनच करायची, तर तिथूनच आपण सुरुवात करणार, मग त्याला वेळ जातो. पण अशा काही संख्या असतात ज्या संख्येच्या शेवटी तुम्हाला 5 दिसत असेल, 0 दिसत असेल, अशा संख्येसोबत अगोदर गुणाकार करून घ्या. काय होतं, अशा संख्येसोबत गुणाकार केला की तो जो गुणाकार आहे तो अतिशय सोपा होऊन जातो. ठीक आहे. जसं आता इथे झाला, इथे बघा 25 × 4 केलं, 100 मिळालं आणि 100 × 12 1200. जास्त वेळ लागेल असं, हे तर तोंडी तोंडी निघून जातं असं. जर तुम्ही इथून सुरुवात केली असती, तुम्हाला इथे सोडून बघावं लागलं असतं, तिथे वेळ जातो. ठीक आहे. इथे उत्तर 1200 मिळालं आहे मला. 1200 इथे लिहून घेऊ आपण. तिथे 1 अंक सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 आहे आणि इथे 3 आहे. असे टोटल किती होतील, 5 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. याच्यामध्ये 4 अंक ऑलरेडी आहे, 1 2 3 4, अजून एक द्यायचं आहे 5. हे झालं उत्तर त्याचं 0.012000. आता काय होतं माहिती का, पॉईंट नंतर शून्य असेल, काही संख्या असतील आणि त्या संख्येच्या शेवटी तुम्हाला जर 0 मिळत असेल, तर ही शून्य तुम्ही नंतर नेग्लेक्ट करू शकता, काढून टाकू शकता. जसं की यालाच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, 0.012 एवढंच, बरोबर आहे. कारण काय असतं, पॉईंट मध्ये काही पॉईंट नंतर तुम्ही किती शून्य ठेवू शकता, त्याला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही एखाद्या संख्येवर. तुम्ही आपण अगोदर बघितलं असतं, काही संख्येमध्ये पॉईंट नसतो बघा. आता समजा 95 आहे, 95 मध्ये मला पॉईंट आला असेल, मी इथे पॉईंट घेत होतो आणि नंतर मला जेवढी गरज आहे शून्याची तेवढे शून्य इथे लिहित होतो. अशाच पद्धतीने इकडे
जर ही शून्य तुम्हाला काढून घ्यायची असेल तुम्ही काढून घेऊ शकता, लिहायचे असेल तर लिहू शकता. ठीक आहे. पण हेच जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ही शेवटची शून्य दाखवणारच नाही. एवढंच उत्तर द्या या पद्धतीने. ठीक आहे. यानंतर आता हे 9 नंबरचं एक्झाम्पल बघूया. यामध्ये सुद्धा 3 संख्या आहेत आणि यामध्ये फक्त 2च ठिकाणी पॉईंट आलेले आहे. ठीक आहे. तर समजा इथे पॉईंट नसेल संख्या कशी दिसतील, 7 गुणिला 15 गुणिला 3. बरोबर आहे. तर पाहिजे 15 7 105 होतात. बरोबर आहे. नंतर हे 3 105 गुणिला 3 म्हणजे 105 म्हणजे ते 300 आणि 5 तरी 15 315 होते. बरोबर आहे. किती 315 याचं उत्तर मिळेल आपल्याला इथे. वाटत तर करून बघा तुम्ही. बघा 15 7 105 होतात. या पद्धतीने 105 मिळतील आपल्याला आणि नंतर 3 ने गुणायचं. 3 5 15 5 चला 1 3 0 0 0 1 1 3 1 3 315 या पद्धतीने. ठीक आहे. सॉरी 305 लिहिले 315 315 येते याचं उत्तर. तर आता इथे पॉईंटचे ऍडजस्टमेंट करावं लागेल. तर यामध्ये बघा इथे एक अंक सोडून पॉईंट आहे आणि इथे एक अंक सोडून, म्हणजे असे टोटल 2 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. इथे 2 अंक सोडून द्यायचे 1 2 आणि इथे पॉईंट घ्यायचे. तर उत्तर किती मिळते 3.15. तर अशा पद्धतीने संख्या किती असू द्या त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथे पॉईंट घ्यायचा आहे. आता यानंतर आपण थोडे वेगळे एक्झाम्पल घेतलेले. त्याच्यामध्ये निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या सुद्धा घेतलेल्या आहेत आपण. तर पाहिजे पहिले जे उदाहरण आहे यामध्ये असं समजू की पॉईंट नाहीये आणि थोड्या वेळापुरता आपण काय करू हे चिन्ह पण बाजूला ठेवून देऊ. ठीक आहे. पण पॉईंट नाही असं जर समजलं तिथे हा एक मिळेल, नंतर हा एक आणि हा एक, त्याचं उत्तर 1 मिळेल. बरोबर आहे. 1 मी इथे लिहूनच घेतो. आता यामध्ये बघा पॉईंट केव्हा आलेला आहे, इथे 2 अंक सोडणे, इथे 2 अंक सोडणे, असे टोटल 5 अंक बनत आहेत. बरोबर आहे. मग इथे 5 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. इथे अंक कमी पडतात म्हणजे 0 घ्या. 1 2 3 4 5 आणि इथे पॉईंट या पद्धतीने. बरोबर आहे. बरोबर 5 अंक झालेले कारण इथे 2 इथे 2 आणि तो 1 या पद्धतीने. आता याचं उत्तर धन असेल की ऋण असेल हे आपण अगोदर पण पाहिलेले. जर समजा एकूण ऋण संख्या जर सम असेल तर उत्तर धन असेल आणि विषम असेल तर उत्तर ऋण असेल. बघा इथे 1 2 3 ऋण संख्या आहे आणि तिन्ही संख्या कशी आहे विषम आहे म्हणजे उत्तर कसं असेल ऋण. इथे वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. त्याचं उत्तर काय येते वजा 0.000001. जर या संख्या जर 4 असत्या मग 4 ही समसंख्या आहे तर उत्तर तुम्हाला अधिक मध्ये मिळालं असतं. यानंतर 11 नंबरचं बघा. तिन्ही या 2 ऋण संख्या आहेत. अगोदर असं समज संख्या ऋण म्हणजे चिन्ह वगैरे बाजूला ठेवून सरळ सरळ असं समजू याच्यामध्ये पॉईंट नाही तर संख्या काय दिसणार आहे इथे 2 दिसेल, इथे 1 आणि इथे 2. बे बे 2 4. उत्तर किती मिळते 4 मिळते. बरोबर आहे. मग हे 4 मी इथे लिहून घेतो. आता यामध्ये बघा इथे एक अंक सोडून पॉईंट येते 3 आणि इथे 1 म्हणजे असे टोटल 5 अंक सोडून पॉईंट येणार आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे पॉईंट उत्तर हे मिळेल. बरोबर आहे. आता इथे चिन्ह कुठलं देणार आहे. आता इथे बघा 1 2 दोनच ऋण संख्या आहे म्हणजे 2 ही समसंख्या आहे. समसंख्या असल्यामुळे उत्तर कसं येणार तुमचं अधिक मध्ये असणार आहे. तिथे काही कुठलंही चिन्ह लिहिण्याची गरज नाही. उत्तर काय मिळते तुम्हाला 0.000004 या पद्धतीने उत्तर मिळते. तर एक सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल पाहिजे. यामध्ये असं समजू पॉईंट नाही मग संख्या काय दिसणार आहे आपल्याला 5 5 आणि 5. बरोबर आहे. 5 5 25 25 5 125 उत्तर मिळेल आपल्याला 125. तिथे लिहून घेऊ आपण 125. बरोबर आहे.
यामध्ये पॉईंट बघा, इथे दोनच संख्यात पॉईंट, एक अंक सोडून इथे 3 अंक सोडून टोटल 4 अंकच होत आहेत. मग 4 अंक सोडून पॉईंट द्यावा लागेल. 1 2 3 एक अंक पडतो आणि हा 4 आणि इथे पॉईंट 0.0125 उत्तर मिळेल. आता चिन्ह कुठलं देणार आहे? आता इथे फक्त एकच ऋण संख्या आहे आणि एक ही विषम संख्या आहे, म्हणून उत्तर कसं असेल? ऋण असेल. म्हणजे तुम्हाला वजा द्यावा लागेल. उत्तर येईल वजा 0.0125. तर अशा पद्धतीने आज आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार बघितला कशा पद्धतीने करायचा. तर यानंतरचा जो व्हिडिओ असेल यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा तो पाहणार आहोत. आणि बऱ्याच जणांना दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये अडचण येत असते. अतिशय महत्वाचा पुढचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे.